नमस्कार मित्रांनो, या विशेष स्पष्टीकरण सत्रात स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मानव विकास निर्देशांक किंवा HDI. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि हाय स्कोरिंग टॉपिक आहे. आज आपण नुकत्याच आलेल्या अहवालातील सर्वात अद्ययावत आकडेवारी आणि संकल्पना अगदी सोप्या संवादात्मक पद्धतीने डिकोड करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयालाच हात घालूया. पण थेट आकडेवारीकडे वळण्याआधी एका मूलभूत प्रश्नाचा आपण विचार करूया. देशाचा फक्त GDP वाढला किंवा लोकांचं उत्पन्न वाढलं म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी प्रगती झाली असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच नाही, बरोबर? पैशांच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाचं प्रत्यक्ष जीवनमान कसं आहे याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा मानव विकास निर्देशांक करत असतो. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. मूळ घटकांचं विश्लेषण, 2025 मधील भारताचं जागतिक स्थान, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, समायोजित निर्देशांक आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. हा असा एक रोडमॅप आहे जो बेसिक्सपासून थेट मेन्स लेव्हलच्या विश्लेषणापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. चला, पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. डिकोडिंग द कोर कंपोनेंट्स म्हणजेच मूळ घटकांचे विश्लेषण. हा HDI नक्की काय आहे आणि तो कसा बनतो? UNDP दरवर्षी हा निर्देशांक कसा बनवतो ते इथे स्पष्ट दिसतंय. मुख्यत्वे 3 आयाम आहेत. पहिलं म्हणजे आरोग्य, ज्यासाठी जन्मावेळचं आयुर्मान पाहिलं जातं. यात किमान 20 ते कमाल 85 वर्षांचा निकष आहे. दुसरं आहे शिक्षण. यात 25 वर्षांवरील प्रौढांसाठी सरासरी शालेय वर्ष आणि मुलांसाठी अपेक्षित शालेय वर्ष मोजली जातात. आणि तिसरं म्हणजे राहणीमानाचा दर्जा, जो दरडोई GNI म्हणजेच पैशांच्या स्वरूपात मोजला जातो. पूर्वपरीक्षेसाठी हे मापदंड अगदी तोंडपाठ असायला हवेत. आता पुढे जाऊया दुसऱ्या टप्प्याकडे. भारताचे 2025 मधील जागतिक स्थान. अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI या नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये भारताची स्थिती काय आहे? या नवीन रिपोर्टनुसार एकूण 193 देशांच्या यादीत भारत बरोबर 130व्या स्थानावर आहे. ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे, कारण मागील काही वर्षांतील 134व्या स्थानावरून आपण आता 30व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इथे सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला HDI मूल्य. भारत 0.685 या मूल्यांसह मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये येतो. आकडेवारीकडे पाहिलं तर आपलं सरासरी आयुर्मान आता अंदाजे 72 वर्षांपर्यंत पोहोचलं आहे. अपेक्षित शालेय शिक्षण 13 वर्ष आहे, पण प्रत्यक्षात सरासरी शालेय शिक्षण 6.9 वर्षच भरतं. आणि दरडोई उत्पन्न अंदाजे $9,047 इतकं आहे. या सर्व घटकांचाच एकत्रित परिणाम म्हणजे आपला आजचा HDI. आता ही तुलना पहा. जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर असलेल्या आइसलँड आणि भारतामधील तफावत इथे अगदी स्पष्ट दिसतीये. आइसलँडचं मूल्य 0.972 आहे आणि भारताचं 0.685. नॉर्वे आणि स्वित्झर्लंडसारखे देशही अगदी टॉपला आहेत. यावरून एक गोष्ट क्लिअर होते, ती म्हणजे जागतिक स्तरावर आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे. जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरून आता आपण थोडं मायक्रो लेव्हलवर येऊया. तिसरा टप्पा, महाराष्ट्राचा संदर्भ. MPSCच्या दृष्टिकोनातून हा भाग खूपच क्रिटिकल आहे. इथे हा कॉन्ट्रास्ट लगेच लक्षात येतो. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर आपण मध्यम विकास श्रेणीत आहोत, पण महाराष्ट्र मात्र इथे बाजी मारताना दिसतोय. 2023च्या आकडेवारीनुसार राज्याचा HDI 0.792 इतका आहे. याचाच अर्थ आपण अगदी ठामपणे उच्च मानव विकास या ब्रॅकेटमध्ये बसतो. आणि जर संपूर्ण देशातील राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची तुलना केली तर महाराष्ट्र बरोबर 13व्या क्रमांकावर येतो. पण इथे थांबून चालणार नाही. राज्याचं उत्पन्न जास्त असलं तरी जर आपल्याला अतिउच्च म्हणजेच व्हेरी हाय डेव्हलपमेंटचा दर्जा मिळवायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करणं भाग आहे. विशेषतः राज्यातील प्रादेशिक विषमता दूर करणं, चाइल्ड इंडेक्स आणि आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांवर जास्त लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण थेट मुख्य परीक्षेच्या विश्लेषणाकडे वळूया. भाग 4, समायोजित निर्देशांकांची माहिती. फक्त HDI पाहून भागत नाही. त्यात काही ब्लाइंड स्पॉट्स आहेत जे ही समायोजित निर्देशांक दूर करतात. आता ही आकडेवारी खरोखरच थोडी धक्कादायक आहे. जेव्हा आपण असमानता समायोजित HDI म्हणजेच IHDI मोजतो तेव्हा भारताचा मूळ HDI मूल्यात तब्बल 31% घसरण होते. याचा साधा अर्थ असा की देशाचा विकास तर होतोय, पण तो समाजातील सर्व घटकांपर्यंत समान पोहोचलेला नाहीये. ही 31% तफावत खूप मोठी आहे. यासोबतच खऱ्या अर्थाने प्रगती मोजायची असेल तर इतरही काही निर्देशांक पाहावे लागतात. उदाहरणार्थ लिंगभाव असमानता निर्देशांक म्हणजेच GII, ज्यामध्ये भारताचा क्रमांक 2025 मध्ये
108वा आहे आणि दुसरा म्हणजे बहुआयामी गरिबी निर्देशांक किंवा MPI. हा निर्देशांक फक्त उत्पन्नावर अवलंबून न राहता पोषण, स्वच्छता आणि अगदी रोजच्या स्वयंपाकाच्या इंधनासारख्या मूलभूत वास्तवांचाही विचार करतो. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा, अत्यंत क्रुशियल टिप्स. परीक्षेत तो एक्स्ट्रा एज मिळवून देणारे काही ऐतिहासिक आणि गणिताचे फॅक्ट्स आता आपण पाहूया. एक अत्यंत बेसिक पण हमखास विचारला जाणारा प्रश्न. या निर्देशांकाची निर्मिती 1990 मध्ये झाली आणि हे काम कोणी केलं तर 2 दिग्गज अर्थशास्त्रज्ञांनी, पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक आणि भारताचे नोबेल विजेते अमर्त्य सेन. ही नावं कधीच विसरायची नाहीत. आणि आता थोडं मॅथमॅटिक्सकडे वळूया, जे खूप रंजक आहे. HDIची गणना ही अंकगणितीय मध्य म्हणजेच अरिथमॅटिक मीन ऐवजी भूमितीय मध्य म्हणजे ज्योमेट्रिक मीन वापरून केली जाते. असं का? कारण भूमितीय मध्यामुळे एखादा देश केवळ प्रचंड संपत्तीच्या जोरावर आपल्या खराब आरोग्य किंवा शिक्षण व्यवस्थेला लपू शकत नाही. सर्व क्षेत्रांमध्ये समतोल विकास असणं इथे अनिवार्य होऊन बसतं. मुख्य परीक्षेच्या क्रिटिकल ॲनालिसिससाठी हा मुद्दा अगदी परफेक्ट आहे. पारंपरिक HDIमध्ये पर्यावरणाची हानी आणि राजकीय स्वातंत्र्य या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच विकासाचा पर्यावरणावरील ताण मोजण्यासाठी प्लॅनेटरी प्रेशर्स ॲडजस्टेड HDI म्हणजेच PHDI सारखा नवीन निर्देशांक आणावा लागला. उत्तरात याचा उल्लेख नक्की असायला हवा. आणि आता शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर एखाद्या देशाने प्रचंड विकास साधला पण तो साधताना स्वतःच्याच पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा पूर्ण विनाश केला तर त्या प्रगतीला खऱ्या अर्थाने मानवी विकास म्हणता येईल का? नक्कीच विचार करा यावर. अशाच सखोल आणि स्पष्ट विश्लेषणासह आपण इथेच थांबूया. या माहितीचा परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच खूप फायदा होईल.